नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून विस्थापित झालेल्या 8 आदिवासी गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही प्रलंबित असून मागील 11 वर्षापासून हे बांधव हालाकीचे जीवन जगत आहेत. विस्थापित गावांमध्ये गुल्लर घाट, केलापाणी, सोमठाणा खुर्द, सोमठाणा बुद्रुक, धारगड, नागरतास, आमोना आणि बारूखेडा या गावांचा समावेश आहे. 2011-12 या गावांचं पुनर्वसन निश्चित करण्यात आलं होतं. त्यानुसार 2017 निवेदन देऊन गावांच्या पुनर्वसनाची मागणी करण्यात आली होती. शासनानं प्रत्येक कुटुंबाला 50 ते 60 मीटर अंतरावर घर, मूलभूत सुविधा, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आजपर्यंत केवळ आश्वासनेच मिळाली असून त्याची अंमलबजावणी मात्र ही झालेली नाही. राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून माननीय राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले असून या बांधवांच्या व्यथा मांडण्यात आल्या आहेत. विस्थापित गावांमध्ये अजूनही वीज, रस्ते, शाळा, आरोग्य सुविधा या उपलब्ध नाहीत. परिणामी या कुटुंबांना मूलभूत हक्कापासून वंचित राहावे लागत आहे. शासनाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे आदिवासी बांधवांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक हक्काचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व गावांवर तातडीने सर्वेक्षण करून न्याय्य पुनर्वसनाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सुभाष साळेगावकर, प्रमोद लाटे, ॲडव्होकेट विनोद आंबोरे, बी.के. खिल्लारे, ॲडव्होकेट कांचन बनसोडे, रविकुमार नरबाळे, सुशीला खोकले, बबन भंडारे आदी पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या परभणी महानगर शाखेच्या वतीनं राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती समारोह सोहळ्यानिमित्त बुधवार दिनांक 21 मे रोजी श्री क्षेत्र त्रिधारा येथे मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. पालकमंत्री मेघनाताई बोर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती समारोह सोहळ्यानिमित्त घाट आणि मंदिर स्वच्छता मोहीम राबविण्याचं आवाहन केलं होतं. त्याला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या नेतृत्वाखाली घाट आणि मंदिर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ ओंकारनाथ मंदिर येथे झाला. मोहिमेत ओंकारनाथ मंदिर, दत्त मंदिर, विठ्ठल मंदिर, महादेव मंदिर, शनी मंदिर, मारुती मंदिर आणि घाट परिसरात स्वच्छता करण्यात आली. यावेळी भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट एन.डी. देशमुख, सरपंच उमाकांत भरोसे, उपाध्यक्ष उमेश शेळके, सचिव डॉक्टर मनोज पोरवाल, मंडळाध्यक्ष सूरज चोपडे, वैभव शिंदे, नरेश लंगोटे, त्याचबरोबर महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा प्रियंका खडके, चिटणीस प्रभावती अन्नपूर्वे, सरचिटणीस बालिका सुर्ण, रुपाली ठाकरे, मनीषा जाधव आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनानिमित्त परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनाची शपथ दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. अहिंसा आणि सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढनिष्ठा बाळगून सर्व प्रकारचा दहशतवाद आणि हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळण्यात येते. परभणी महानगरपालिका या ठिकाणी 21 मे रोजी सकाळी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस महापालिकेचे उपायुक्त बबन तळीवे आणि मुख्य लेखापरीक्षक श्रीरंग भुताडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दहशतवाद विरोधी दिनाची शपथ देण्यात आली. यावेळी विभाग प्रमुख शिवाजी सरनाईक, राजकुमार जाधव, भगवान यादव, रामेश्वर कुलकर्णी, मंजूर अहसन, रमेश चव्हाण, उमेश जाधव, विजयकुमार डंबाळे, राजे भाऊ मोरे, सुधाकर किंगरे, आनंद कोळशिकवार, प्रल्हाद समिंद्रे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.